नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण डायरेक्ट कपड्यावर कटिंग करणार आहोत. 36 साईज आहे आणि कटोरी ब्लाऊज कटिंग. आपण कस्टमरच्या मापानुसार आपण सगळे माप टाकणार. तर सगळ्यात अगोदर आपल्याला उंची टाकायची. 13 इंच उंची आहे कस्टमरची, तर आपण 14 इंच घेऊ. परत एकदा सांगते, तुम्ही उंचीमध्ये कमी जास्त करू शकतात. आता जिथं उंचीचं माप आलं तिथं आपण एक लाईन आखून घ्यायची. 5.5 आपल्याला शोल्डर ठेवायचे. मुंड्यासाठी पण 5.5च घ्या. 5.25 5.5 जरी घेतलं तरी चालते. 5.5 घेतले मी. आता आपल्याला 36चा चौथा भाग काढायचा आहे. तर मी तुम्हाला हर एक व्हिडिओमध्ये सांगितले का जे नवीन आहेत त्यांच्यासाठी. तर अशा पद्धतीने टेप फोल्ड करायचा आहे 2 वेळेला. तर 9 इंच हा चौथा भाग येतो. 9 इंचावर मी एक मार्किंग केली आणि 2 इंच आपल्याला शिलाई मार्जिन ठेवायची. कंपल्सरी आपण 2 इंचच ठेवू. आता हे टोटल माप जेवढं बसतं 11 इंच, तर याच्यातून आपल्याला अर्धा इंच खाली कमी करायचं कमरेला. म्हणजे 10.5 इंच आपण कमरेचा भाग ठेवला. त्याच्यामध्ये आपल्याला परत 1.5 इंच पाठीमागं मार्किंग करायची आणि ही झाली आपली शिलाई मार्जिन. तर ही लाईन आपण अगोदर आखून घेऊ अशा पद्धतीने. आता आपल्याला क्रॉस एक तिरकी लाईन द्यायची आणि अर्धा इंच आपल्याला परत पाठीमागं यायचं. मी हर एक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे का ज्यावेळेस मोंड्याला प्रॉब्लेम येऊन जातो, तर अशा पद्धतीने जर तुम्ही काम केलं तर नक्कीच एकदम परफेक्ट असं व्यवस्थित होऊन जाईल. काही तर अजिबात चोन वगैरे काहीच पडत नाही. आपल्याला ह्या कॉर्नरपासून आपल्याला लाईन घ्यायची. पाठीमागचा भाग आहे तर 1.5 इंचावर आणि फ्रंट भाग आहे तर 1 इंचावर. म्हणजे 2 मार्किंग आपण ह्या तयार केल्या. आपण मोंड्याला आकार लगेच देऊन घेऊ. हर एक काम मी कस्टमरच्या कामावरच दाखवते, नीट लक्षात घ्या. 2.25 इंच आपण गळा घेतलाय. डीप नेक आहे तर आपण पाठीमागचा गळा घ्यायचा आहे 10 इंचाचा. 10 इंचाचा गळा घेतलाय आपण. आता वरती आपण 2.25 घेतले तर 3.25 किंवा 3.25 3 जरी घेतलं खाली तरी काही हरकत नाही. गोल येण्यासाठी थोडासा खालच्या बाजूने आपल्याला अर्धा इंचाचा फरक ठेवायचा आहे आणि लगेच आपल्याला गोल करून घ्यायचा आहे आकार. आता ज्यांना शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम येतो तर त्यांनी कंपल्सरी अर्धा इंच अगोदर एक मार्किंग करून घ्यायची आणि नंतर मग आपल्याला शोल्डरपासून अशी तिरकी आपल्याला लाईन आखून घ्यायची. पण हे काम मी ज्यावेळेस ब्लाऊज शिवते किंवा आपल्याला गळा बनवायचा असतो, म्हणजे आपल्याला गळ्याला गोट, त्यावेळेला मी हे पूर्ण दाबून घेते. म्हणून मग मी कटिंग करताना हा भाग असा तिरका कट करत नाही, तर मी सरळ कट करून टाकते. हा झाला आपला पाठीचा भाग तयार. तर आता आपल्याला समोरचा भाग आता आपल्याला कसा काढायचा मी तुम्हाला दाखवते. तर हा पाठीचा भाग जसा आहे तसा आपल्याला ठेवून घ्यायचा आहे आणि थोडंसं त्याच्यावर प्रेस करायचं आहे, म्हणजे आपल्याला सगळं माप लक्षात येऊन जातील. किंवा आपल्याला जसं आहे तसं आपल्याला आखून घ्यायचं आहे. आता हा भाग इथं आहे तर आपण एक लाईन आखून घेऊ. त्याच्यानुसारच शोल्डरला पण आणि नंतर मग हे जसं आहे तसं आपल्याला माप टाकून घ्यायचे आहेत. आता बघू शकतात आपण हा उचलून घेतले पाठीमागचा भाग. आता अगोदर खालची बाजू वरची बाजू दोन्ही बघून घ्या. 2.25 इंच लक्षात आले. 2.25 इंच जिथं येते तिथंच आपल्याला मार्किंग करायची आणि समोरचा गळा आपल्याला 6.5 इंचाचा घ्यायचा आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात, कारण ज्याच्या त्याच्या आवडीनुसार गळा टाकायचा आहे समोरचा. तर तुम्ही 7 इंचापर्यंत कटोरीमध्ये गळा घेऊ शकतात. आपण 6.5चा घेतला तर तो शिवून कितीचा होणार, जवळजवळ 6 इंचाचा, म्हणजे अर्धा इंच त्याच्यामध्ये कमी होऊन जातं. आता हा आपला फ्रंट भाग आहे तर आपण याला अशा पद्धतीने आखून घ्यायचं आहे. म्हणजे पाठीमागचा मोंडा हा आला आणि दोन्ही मोंड्यामध्ये अर्धा इंचाचा फरक असतो. हा फ्रंट झाला आणि हा बॅक भाग झाला. आता आपल्याला काय करायचं आहे, क्रॉस पट्टीसाठी 3 इंचावर एक मार्किंग करा, 2.25 इंचावर एक मार्किंग करायची
किंवा आपण 2.5 इंचावर जरी आपल्याला गळ्याकडून 2.5 इंचावर करा मार्किंग आणि 2 इंचाची आपल्याला फिटिंग साईडने करायची बरोबर. आता आपल्याला क्रॉस पट्टी छोटी लागत असेल तर अशा पद्धतीने करा. आता तुम्ही बघू शकतात 1 इंच आपल्याला जास्त घ्यायचं आहे कारण आपण डायरेक्ट कपड्यावर आखून घेतोय आणि कपड्यावर कटिंग करतोय. कंपल्सरी आपल्याला 1 इंच क्रॉस पट्टीमध्ये वाढवायचे म्हणजे आपल्याला क्रॉस पट्टी वेगळी काढायची गरज पडणार नाही. आणि नंतर मग आपल्याला अशा पद्धतीने क्रॉस पट्टीला आकार द्या म्हणजे क्रॉस पट्टी जास्त मोठी होणार नाही आणि जास्त छोटी नाही, शिवल्याच्या नंतर मापात होऊन जाईल. आता आपल्याला कटोरीकडे वळू. तर आपल्याला कटोरी घ्यायची 5.25 इंचाची किंवा 5.5 इंचाची. 5.5 इंचाची एकदम परफेक्ट आहे. तीच लाईन आपण सरळ घेऊया. इथं आपल्याला 1 इंच गळ्याजवळ घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. आकार देताना एकदम सिंपल पद्धतीने आकार द्या. जसं ह्या लाईनला टच करायचं आहे गळ्याजवळच्या आणि नंतर मग असा गोल आकार द्यायचा आहे. तर कमी वेळामध्ये आपल्याला सुंदर पद्धतीने आपल्याला कटोरी ही एकदम काढता येते व्यवस्थित. तुम्हाला जी लाईन योग्य वाटेल त्या लाईनवर तुम्ही कटिंग करा. आता बघू शकतात तुम्ही किती कमी वेळामध्ये आपण कटोरी ब्लाउज कटिंग केलं आहे, ते पण डायरेक्ट कपड्यावर. सगळं काम मी कस्टमरच्या कामावरच दाखवते. तर तुमच्या कमेंट ज्या असतील त्या कमेंट करा म्हणजे आपण त्या कमेंटनुसार नक्की व्हिडिओ बनवू. तर बघू शकतात आता आपल्याला क्रॉस पट्टी काही अडचणी जरी मोठी असली किंवा आपण आता मी तुम्हाला दाखवते जरी मी अशा पद्धतीने कट केली तर काही हरकत नाही किंवा मी इथून जरी कट मारला तरी काहीच अडचण नाही. तर मी थोडीशी जास्त ठेवते, कमी पडायला नको. जरी जास्त झाली ह्या बाजूने तर आपण इकडून कट करू शकतो. तर मी ही क्रॉस पट्टी आहे अशी ठेवली आणि नंतर आता आपल्याला कटोरी काढायची. तर कटोरीसाठी काय करायचं आपल्याला ह्या दोन्ही मापाचं अंतर जरी ठेवलं आणि जे 2.5 इंचावर बसतं तर अशा याच्यानुसार पण तुम्ही लाईन ठेवू शकतात. म्हणजे मी आतमधली लाईन कट करते. तर अशा पद्धतीने आपल्याला कटोरीचं हे पूर्ण माप काढून झालं आहे. तर बघू शकतात. आता आपल्याला कटोरी वाढवायची कशी तर मी बाकीच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सविस्तर माहिती सांगितलेलीच आहे. पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते. आता कटोरी ठेवताना मी थोडीशी तिरकी कटोरी ठेवली. आपल्याला हे जे जास्त झाले आपल्याला अगोदर हे कट करायचे कारण लगेच लक्षात आलं कटोरीचा आकार वेगळा आलाय. आता थोडीशी मी तिरकी कटोरी ठेवली. नीट लक्षात घ्या का आपल्याला अगोदर चेक करायचं इकडच्या बाजूने 1 इंच बसतंय की नाही. बसतं 1 इंच आणि आपल्याला इकडच्या बाजूने पण 1 इंच जास्त घ्यायचं आहे. आता आपल्याला हे जे आपण अगोदरची कटोरी ठेवली अगोदर सगळी आपण मार्किंग करून घेऊ. अशा पद्धतीने मार्किंग केल्याच्या नंतर आपल्याला बघायचं आहे आता जे आपली लाईन आहे ती आपण आखून घेऊ. पुन्हा एकदा आपण चेक करू कटोरी ठेवून एकदम परफेक्ट आहे. आता याचा जो आपण जे मार्किंग केली त्याचा जो सेंटर आहे तो आपल्याला अगोदर काढून घ्यायचा आहे आणि नंतर परत एकदा आपल्याला 1 इंच खाली जास्त घ्यायचे म्हणजे ही लाईन इथपर्यंत आली. आता ही लाईन आपण याला जोडू शकतो आणि ही लाईन याला जोडू शकतो. आता आपल्याला काय करायचं आहे नॉर्मल इथं थोडंसं बाहेर आलं आहे आपण एकदम कमी. नंतर आपण इथं जॉईंट केलं आहे. आता हा आकार आपल्याला गोल वरती घ्यायचा आहे. तिरका घ्यायचा नाही. तिरका म्हणजे असा घ्यायचा नाही आपल्याला वरती घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला जोडून घ्यायचं आहे. सिंपल पद्धतीने आपली ही कटोरी पण एकदम व्यवस्थित कटिंग झाली. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझे 2 चॅनल आहेत. मी हर एक चॅनलची लिंक खाली देते आणि दोन्ही चॅनलवर आपले वेगवेगळे काम असतात. तर नक्की जाऊन चेक करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल का आपण कशा पद्धतीने कटिंग करतोय आणि स्टिचिंग करतोय. तुम्ही कमेंट करा. कमेंटनुसार आपण नक्कीच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. तर अशा पद्धतीने आपली कटोरी ब्लाऊजची कटिंग ही कंप्लीट झाली आणि हा आहे ब्लाऊज पिस्तराच्या मग मी नंतर कटिंग करते. पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.